और सेशन काल बघा आपण कुठे होतो आपण ओके काल आपण कुठे होतो जरा चेक करू आपण येस बघा फास्ट बघा कारण हे काय सीईटीला नेहमी 2-3 क्वेश्चन असतात बघा सीईटी नेहमी 2-3 क्वेश्चन असतात आणि नीटला एखादा पडला तर पडतो याच्यावर ठीक आहे कारण हा कॉम्प्लिमेंटरी चॅप्टर आहे याचा अर्थ काय की या चॅप्टर मधले फॉर्म्युले दुसरीकडे आपल्याला वापरता येतात ठीक आहे जेडबलई विशेषतः जेडबलई ला बघा फार महत्वाचं आहे ठीक आहे इफ द मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू हे आय थिंक पाहिलंय आपण बरोबर आहे का हे उत्तर काहीतरी 90 डिग्री आलं होतं का 90 डिग्री चेक करू आपण ओके बघा इथं काय दिलंय मॅग्निट्यूड काय केलंय ए आणि बी व्हेक्टर्स केलेत त्यांचा समचं आणि डिफरन्सचं मॅग्निट्यूड सारखा आहे तर त्यांच्यातला अँगल तर त्यांच्यातला अँगल कसा काढला आपण हा आपला जनरल फॉर्म्युला आर इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट मध्ये पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा याच्यानुसार मायनसचं आपण मायनस केलं दोन्हीकडे काय केलंय स्क्वेअर रूट कॅन्सल केलं ए स्क्वेअर बी स्क्वेअर हे सुद्धा काय होतात इथून ए स्क्वेअर बी स्क्वेअर सुद्धा इथून काय झाले हे कटून गेले हे बघा दिस गेट कॅन्सल हे काय बी स्क्वेअर कटलं बी स्क्वेअर कटलं हे -2 ट्वाइस ए बी कॉस थिटा इकडे जाऊन प्लस आलं टोटल किती आले 4 ए बी कॉस थिटा आपल्याला काढायचे कॉस थिटा इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 4 ए बी म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली रे कॉस थिटाची व्हॅल्यू आली 0 कॉसची व्हॅल्यू 0 कधी येते तर कधी येते 90 डिग्रीला कॉसची व्हॅल्यू कधी येते 90 डिग्रीला इथपर्यंत आपण क्लिअर पाहिलं होतं ठीक आहे अडचण नाही एक मिनिट ओके चलो नेक्स्ट बघा नेक्स्ट महत्वाचं आहे हे वाचा बरं वेक्टर हे वाचा बरं पुढं काय स्क्रीनवर आहे इफ वेक्टर्स ट्वाइस आय प्लस 3j प्लस 8k म्हणजे इथं मी काय वाचतो मी तुम्हाला सहज म्हणलं मी 2 3 8 असं वाचता येतं इज परपेंडिक्युलर टू वेक्टर काय 4 - 4 अल्फा देन व्हॅल्यू ऑफ अल्फा इज काय म्हणलं रे हे दोन वेक्टर एकूण एकात कसे आहेत परपेंडिक्युलर कसे आहेत परपेंडिक्युलर तर तुम्हाला काय करता येईल माहितीये का आपण हे काय करू आपण हा पी वेक्टर किंवा ए बी वेक्टर घेऊ हे आ हे बी ठीक आहे समजतंय बघा कळाला इफ वेक्टर ट्वाइस आय 3j 8k इज परपेंडिक्युलर टू वेक्टर दिस देन व्हॅल्यू ऑफ अल्फा इज क्वेश्चन मार्क ठीक आहे तर आता चेक करा बरं हे बघा आपण काय केलंय लेट ए इज इक्वल टू काय केलंय रे ट्वाइस आय प्लस 3j प्लस 8k बी इज इक्वल टू 4j 4i माय काय प्लस अल्फा के काय काय म्हणलंय त्यांनीच दिलेलं आहे बघा काय दिलंय त्यांनी ओके त्यांनी काय दिलंय बघा थिटा इज इक्वल टू काय दिलंय त्यांनी 90 डिग्री दिले काय दिलंय 90 डिग्री म्हणून बघा मी कोण सांगेल रे हाच फॉर्म्युला का वापरतोय मी डॉट प्रोडक्ट कडे का जातोय क्रॉस कडे न जाता तर डॉट प्रोडक्ट मध्ये काय डिटर्मिनंट नाही आणि डिटर्मिनंट मध्ये नसल्यामुळे आपल्याला थोडस 10 सेकंद 20 सेकंद लवकर कॅल्क्युलेशन होतंय म्हणून मी काय केलं ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा ए बी कॉस थिटा इथं किती आहे थिटा मित्रांनो इथं किती आहे थिटा 90 डिग्री इथं किती आहे थिटा 90 डिग्री म्हणून मी इथं कॉस 90 ची किंमत ठेवली तर काय आले हे बघा वेक्टर ए बी कॉस थिटाला काय आलं ए बी इंटू 0 हे आलं इथपर्यंत क्लिअर आहे बघा अजून एकदा स्क्रीनवर बघा स्क्रीनवर कडे बघा ए बी होतं त्यांच्यातला थिटा आहे म्हणून मी काय केलं डॉट प्रोडक्ट वापरला का वापरला ते कॅल्क्युलेशनला सोपं आहे ए बी कॉस थिटा म्हणजे डॉट प्रोडक्ट त्यांचा किती यायला रे 90 डिग्री म्हणल्यावर कॉस 90 किती येत आहे 0 म्हणजे डॉट प्रोडक्ट किती आहे 0 परंतु ए डॉट बी चा फॉर्म्युला दुसरा पण मी सांगितला होता काय ax bx प्लस ay प्लस ay by प्लस az bz इज इक्वल टू 0 ax bx बघा बरं चेक करा ax bx चेक करा ax bx किती येईल 8 मायनस 12 इंटू 8 अल्फा बघा बरं -8 प्लस 12 ओके प्लस 8 अल्फा किती येते रे किती येते बघा इथं बघा बरं रे बरोबर आहे का ax bx चेक करा ax bx किती आलं +8 यायला पाहिजे ना इथं बरोबर आहे की नाही +8 हे काय ay by -12 आणि किती आलं हे +8 म्हणजे आता बघा बरं तुम्ही 8 अल्फा तर बरोबर आहे मग किती आलं रे मित्रांनो किती आलं इथे किती येते बघा 4 दुनी 8 आणि काय येते -12 8 - 12 -4 येतं 8 -4 म्हणजे इकडं +1/2 इज द करेक्ट आन्सर इथं चुकलंय माझं थोडं ठीक आहे बघा बरं इथं मी सॉल्व्ह करताना काय हे प्लस आलं पाहिजे ना आणि हे काय आलं पाहिजे मायनस जरा चेक करा बरोबर आहे का बघा प्लस ax bx
+8 -12 हे बघा +8 -12 म्हणजे इथे किती येतं, इथे किती येतं वर तिकडे जाऊन +4 येतं. कॅल्क्युलेशन तुम्ही पाहू शकता इथं +4 येतं आणि हे +1/2. +1/2 इज द करेक्ट आन्सर. आहे का बघू +1/2 इज करेक्ट आन्सर. दिस इज युअर करेक्ट आन्सर. दिस इज युअर करेक्ट आन्सर. फाईन. हा कळालं. हा महत्वाचा होता बघा. यांनी काय केलं माहितीये का, दोन व्हेक्टर्स दिले त्याच्यामध्ये एक सगळे व्हॅरिएबल सगळे इनव्हॅरिएबल आहेत, सगळे कॉन्स्टंट होते, त्याच्यापैकी एक व्हॅरिएबल दिला आणि त्या व्हॅरिएबलची किंमत कधी काढा म्हणलं, जेव्हा त्यांच्यातला काय दिला असेल अँगल. गेल्या वेळेस काय दिलता बघा, 2 किंवा 3च नेहमी लक्षात ठेवा, ह्याच्यात काहीच बाकी येत नाही. तुम्ही काही अभ्यास केला नाही तरी चालेल, परंतु हे काय बघा, कधी काय दिला मागच्या ह्याच्यात काय काढा म्हणला होता, 2 व्हेक्टर दिले त्यांना काय अँगल काढा म्हणला होता. ह्याच्यात अँगल दिलाय आणि काय काढा व्हेक्टर मधला कोइफिशियंट काढा म्हणला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, काही टेन्शन नाही. हा चला बरं पुढे आता बघा, हे संपलं की पुढे चेक करा. यस, हे बघा सीईटी 2014 कसा प्रॉब्लेम आलाय बघा. इफ द थीटा अँगल बिटवीन व्हेक्टर अँड युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. आता हा तर तुम्हाला लगेचच्या लगेच सॉल्व्ह करता आला पाहिजे. हे बघा, हे एक पहिला वेक्टर हा दिलाय पहिला वेक्टर, हा पहिला वेक्टर आहे आणि दुसरा वेक्टर काय दिलाय रे, युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे कोणता आहे, आय. हा कोणता वेक्टर दिलाय रे, हा दुसरा दिलाय. ठीक आहे, कळालं. हा दुसरा वेक्टर आहे आय. तर त्यांनी काय म्हणलंय, द अँगल काढायचा आहे. अँगल काढायचा आहे, चेक करा आता मी कसा अँगल काढतो. बरं इथं किती वेक्टर दिलेत, 1 का 2, तर तुमचं म्हणणं आलं एकच दिसायलाय पी, पण क्यू कुठे आहे, क्यू कुठे आहे, तर क्यू कुठे आहे हे बघा इथे आहे. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे क्यू इज इक्वल टू आय. क्यू इज इक्वल टू ओनली आय. आयच का बरं, एक्स ऍक्सिस आहे. वाय दिलं असतं तर प्लस जे घेतलं असतं, झेड दिलं असतं तर काय घेतलं असतं, के घेतलं असतं. आता बघा बरं, पी आणि क्यू तर दिलेले आहेत, 2 वेक्टर दिलेत, अँगल काढायचा आहे. हे बघा पी किती घेतलाय मी, आय जे के त्यांनी दिलंय. क्यू किती घेतलाय, ओनली आय. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. ठीक आहे, आता हे कोणत्या प्रोडक्ट कडे आलो रे मी, डॉट प्रोडक्ट कडे. डॉट प्रोडक्टचे 2 फॉर्म्युले इथं तुम्हाला दिसतात. किती फॉर्म्युले दिसतात बघा डॉट प्रोडक्टचे, पी क्यू कॉस थिटा 1 आणि पी एक्स क्यू एक्स, पी वाय क्यू वाय आणि पी झेड क्यू झेड. ह्याच्या दोन्हीचा फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 हा फॉर्म्युला येईल. हा फॉर्म्युला नक्कीच येईल, हा फॉर्म्युला. ठीक आहे, कोणता फॉर्म्युला आहे बघा बरं, यस पी क्यू. मी तुम्हाला त्या वेळेस पण सांगितलं होतं की हा जो फॉर्म्युला आहे याचं नेहमी असं केलं जातं, पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स, पी वाय क्यू वाय आणि पी झेड क्यू झेड. मला काय काढायचे, तर मला कॉस थिटा काढायचे. कॉस थिटा ही पी क्यू नावाची जी टर्म आहे गुणाकारात होती, इकडे जाऊन कशात आली, भागाकारात आली. ठीक आहे, पी एक्स क्यू एक्स बघा बरं व्यवस्थित आहे इथं बघा, पी एक्स किती आहे 1 आहे, क्यू एक्स किती आहे 1 आहे, 1 इंटू 1. ठीक आहे, प्लस पी वाय किती आहे 1 आहे, क्यू वाय किती आहे, क्यू वाय, तर तुमचं म्हणणं आलं क्यू वाय 0 आहे, काहीच नाही म्हणजे काय 0, हे 0 आलं. तर पी झेड किती आहे 1 आहे आणि पी क्यू झेड किती आहे 0 आहे. हे बघा 1 0 1 0. ही टर्म किती येईल मित्रांनो, ही टर्म किती येईल समजतंय तुम्हाला, हे ही टर्म येईल 0, ही टर्म येईल परत 0 म्हणजे, आणि डायरेक्ट पी पी डिवायडेड बाय क्यू. इथं जे पी डिवायडेड बाय क्यू आलं, कुठलाही वेक्टर 3D मध्ये कसाही करायचा, त्याचे काय घ्यायचे, काय म्हणलं होतं, समजा पी आहे तर काय फॉर्म्युला होता, पी एक्स स्क्वेअर, स्क्वेअर रूट मध्ये पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर पी झेड स्क्वेअर. तसं हे सगळ्यांचा स्क्वेअर करायचं काही नाही, म्हणजे एक 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 आहे, एक एकचा स्क्वेअर किती आलं रे, हे बघा 1 स्क्वेअर 1 स्क्वेअर 1 स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये, हे पीचं झालं. क्यूचं काय, फक्त काही एकच आहे म्हणून त्याला 1चा स्क्वेअर घेतलाय. ओके, हे कळालं का, हे टिपिकल मोस्ट टिपिकल एक्झाम्पल आहे. ठीक आहे, चला बरं आपण नेक्स्ट पाहू. आपण काय केलं मग, हे केलं तर काय येईल, वर काय येईल 1 येईल आणि खाली काय येईल रे 1 1 1 रूट 3, हे 1 आलं, 3 म्हणजे काय 1 अपॉन रूट 3 आलं. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 अपॉन रूट 3 आलं का बघा. कुठलीही ह्याचे काढून बघा तुम्ही, आलेले क्वेश्चन कुठलेही काढून बघा. एक तर काय केले जाते, 2 वेक्टर दिले जाते, अँगल काढा म्हणतात. ही केस 2 वेक्टर दिलेत अँगल, पण वेक्टर सहजासहजी दिलेत का, नाही. एक वेक्टर काय दिलाय, एक वेक्टर व्यवस्थित नॉर्मल आय जे के दिलाय, मात्र एक वेक्टर कोणता तरी युनिट वेक्टर म्हणून दिलाय. ठीक आहे, अशा पद्धतीने हे काय केलेलं आहे, अशा पद्धतीने हे काय केलंय आपल्याला काय करता येतंय. मग ह्याचा आन्सर काय येईल, कॉस इनवर्स ऑफ 1 अपॉन रूट 3. दिस इज युअर आन्सर. आन्सर बघा बरं, 1 upon root 3, cos inverse of 1 upon root 3. This is your answer. Fine? No problem? ठीक आहे. हा बघा, मी जेवढे एक्झाम्पल घेतोय तेवढे जरी केले बस सफिशियंट आहे, बस बाकी काही नाही. आता वाचा बरं. यस, बघा बरं,
हा काय द स्केलार प्रोडक्ट विच प्रोडक्ट द स्केलार प्रोडक्ट हा ऑफ टू व्हेक्टर्स ए आणि बी दिले इज गिवन बाय. आता याचा स्केलार प्रोडक्ट काढायचं. ठीक आहे, स्केलार प्रोडक्ट बघा बरं आता काय दिलंय 2 2 -1 इथे किती आहे रे 0 -1 1. ठीक आहे, कोएफिशिएंट कळाले, कोएफिशिएंट कळाले. ओके, बघू आपण -3 येतंय का. ठीक आहे, चला बरं हे बघा हा ए इंटू बी किती दिले ए एक्स बी एक्स ए वाय बी वाय. हे का लिहिलंय मी कारण त्यांनी डॉट प्रोडक्ट विचारलाय. ठीक आहे, हा तर आता बघा बरं ए डॉट बी किती आहे ए एक्स बी एक्स ए वाय बी वाय ए झेड बी झेड. आता इथून चेक करा, इथून चेक करा, इथंच चेक करा की काय हे तर 0 आहे म्हणजे किती येते -2 आणि किती येते -1 वरच्या वरच आहे. हा महेश बरोबर आहे की नाही. बघा बरं इथं काय बाकीची सुद्धा कॅल्क्युलेशनची गरज नाही उरली. काय केलंय बघा दिसायला प्रॉब्लेम अवघड पण त्याच्यातला फॉर्म्युला एकच आहे आपला तो काय 2 इथं किती आहे रे ह्याच्यात काहीच नाही आयचं म्हणून ते काय केलंय इथे किती आलं 0 म्हणजे हे तर कटला हे 2 -1 किती येते -2 आणि -1 इंटू 1 किती येते -1 म्हणजे किती येईल -3. तरी बघा तुम्ही बघा ज्यांना कळालं नाही त्यांचं लॉजिक बघा किती आहे ए एक्स किती कॉर्डिनेट आहे 2 आहे बी एक्स 0 आहे ए वाय 2 आहे बी वाय -1 आहे ए झेड -1 आहे बी झेड +1 आहे. मग आपण हे काय ही टर्म आली 0 ही टर्म आली -2 ही टर्म आली -1 -2 -1 -3. ठीक आहे, चलो नेक्स्ट. यस कोण सांगेल. चला तुम्ही सांगू शकते का. तुमच्या हातात वही आणि पेन असेल तर तुम्हाला लगेच म्हणजे इंडिकेट तर करता येईल बघा बरोबर आहे की नाही. येते का सांगता. 45 ओके 45 लेट्स सी. बघा अगोदर इथं कुठले फॉर्म्युले काही जास्त हे करायचं नाही. ए डॉट बी आहे 45 का. अच्छा महेश येनगे वैष्णवी 45 ओके. चला ए डॉट बी बघू आपण आणि ए क्रॉस बी. बघा बरं ए डॉट बी ए डॉट बी ला काय लिहायचं ए डॉट बी ला काय लिहायचं ए बी कॉस थिटा आणि ए क्रॉस बी ला ए बी साइन थिटा. हे बघा ठीक आहे खूप सोपं होतं हे फक्त वेगळ्या पद्धतीनं. ह्याचा फॉर्म्युला ए बी कॉस थिटा लिहिला ह्याचा फॉर्म्युला ए बी साइन थिटा लिहिला. काय काय कटलं इथं ए बी कटलं इथं ए बी कटलं. मग आता इथं साइन थिटा कॉस थिटाला कॉस थिटा साइन थिटाला साइन थिटा नंतर काय ओके. बघा नंतर काय केलं हे कॉस थिटाला इकडे घेऊन गेलो म्हणजे इथं काय उरलं एक उरलं साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. टॅन थिटाची कोणची व्हॅल्यू 1 येते टॅन थिटाची कोणती व्हॅल्यू 1 येते किती येते 45. ठीक आहे अशा पद्धतीनं आपण काय केले 45 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे चल नेक्स्ट. नेक्स्ट आता तुम्हाला बघा इथं अडचण काय बघा बऱ्याच मुलांना आता टॅन थिटा इज इक्वल टू 1 आलंय परंतु टॅनची किती व्हॅल्यू आहे कोणती व्हॅल्यू किती आहे हेच आपल्याला माहित नाही. हेच आपल्या म्हणजे टॅन 45 आहे का 30 आहे का 60 आहे का 90 आहे म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा या चॅप्टर मध्ये मला एक सांगायचंय काय सांगायचं माहितीये का की तुम्हाला साइन कॉसच्या 0 to 360 व्हॅल्यू पाठच असल्या पाहिजेत माहितच असल्या पाहिजे. ठीक आहे तरच या चॅप्टर मधले हे करू शकतात. बरेचसे आपण काय केलेत डिस्कस केलेत. चला चेक करा बरं आता दुसरा आहे स्क्रीनवर दिसतंय येस वाचा बरं रे. वेक्टर क्वांटिटी पोलार वेक्टर कशाला म्हणायचं बघा फास्ट बघा पोलार वेक्टर कशाला म्हणायचं पोलार वेक्टर म्हणजे काय हुज डायरेक्शन इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ मोशन हुज डायरेक्शन इज डायरेक्ट अलॉंग द मोशन डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी लिनियर मोमेंटम फोर्स आर पोलार वेक्टर. ऍक्सियल म्हणजे काय अलॉंग ऍक्सिस बघा हुज डायरेक्शन इज अलॉंग ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय इथं अँग्युलर असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथं नुसतं डिस्प्लेसमेंट इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर मोमेंटम इथं लिनियर ऍक्सलरेशन परत अँग्युलर मोमेंटम लिनियर मोमेंटम. ठीक आहे तर अशा पद्धतीने याचे काय कोणते दोन व्हेक्टर्स असतात पोलार आणि ऍक्सियल.
पोलार म्हणजे काय, इन द डायरेक्शन ऑफ मोशन, आणि ऍक्सियल म्हणजे काय, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, ठीक आहे. चला, पोझिशन वेक्टर म्हणजे काय पाहिलं होतं बघा, पोझिशन आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर. ठीक आहे, आपण हे दोन वेक्टर, द चेंज इन पोझिशन ऑफ मुव्हिंग पार्टिकल इज इन अ गिव्हन टाइम इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणजे काय, अच्छा, डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे तो एखादा पॉईंट इथं आहे, एखादा पॉईंट इथं आहे बघा, इथं मी काढून दाखवतो, एखादा पॉईंट इथं आहे आणि तो काय चाललाय, इथं चाललाय, इथं चाललाय, इथं चाललाय, याचा अर्थ तो काय बदलतोय, स्वतःची डिस्प्लेसमेंट, आणि मग त्याची जी डायरेक्शन आपण 0 पासून घेतोय त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट वेक्टर. अशा पद्धतीचं याचं डिस्प्लेसमेंट वेक्टर बघा बरं, कुठून तरी आपण जर हे पाहिलं तर काय यायलंय, डिस्प्लेसमेंट वेक्टर याचं काय व्हायलंय, व्हॅरी व्हायलंय. ठीक आहे, काय अडचण नाही. ओके, चलो नेक्स्ट काय, पुढचा महत्वाचा भाग आहे, अ वेक्टर कॅन, बघा, कॅन हॅव ओनली 2 रेक्टेंग्युलर कंपोनेंट्स इन अ प्लेन, ओनली 3 रेक्टेंग्युलर्स इन अ स्पेस. हे महत्वाचं आहे बघा, 2D आणि 3D, 2D आणि 3D. बघा बरं रे, 2D मध्ये किती आहे, किती कंपोनेंट्स आहेत, रेक्टेंग्युलर कंपोनेंट, आणि 3D मध्ये किती आहे बघा, म्हणजे काय केलंय, कंपोनेंट्स इन अ स्पेस. ठीक आहे, a vector can have any number even infinite components, minimum 2 components. ओके, ड्रॉइंग करू नका कृपया. ओके, चला बघा बरं, स्केलार्स आर ऍडेड, सबस्ट्रॅक्टेड और डिवाइडेड अल्जिब्रिकली. हे आपल्याला महत्वाचं घ्यायचं होतं बघा. काय, मी तिथं वेगळ्या पद्धतीने सांगितलं होतं, मी काय सांगितलं होतं, स्केलार्स स्केलार्स फॉलोज रूल्स ऑफ ऑर्डिनरी अल्जेब्रा. आता थोडस इथं लक्ष द्या, मी इथं थोडं ड्रॉ करतो, इथं लक्ष द्या. येस, हा भाग बघा, स्केलार्स आर ऍडेड, सबस्ट्रॅक्टेड, डिवाइडेड, आणि काय, वेक्टर्स आर ऍडेड, सबस्ट्रॅक्टेड जिओमेट्रिकली. तुम्हाला पाहिलं होतं सेम डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन. खालचं बघा बरं, सगळ्यात मेन, आता बघा बरं खालचं हे काय, खालचं बघा, वेक्टर्स आर ऍडेड, सबस्ट्रॅक्टेड झालं, डिव्हिजन ऑफ वेक्टर्स इज नॉट अलाउड. काय म्हणतोय इथं, काय म्हणतोय बघा बरं, division of vectors is not allowed as direction cannot be divided. समजलं, हा पॉइंट कळाला का बघा, हा पॉइंट आपल्याला इथं मला थोडासा वेगळ्या पद्धतीने सांगायचा होता. कोणता, हे बघा, कोणता, हे बघा, दिस मच, कोणता, वेक्टर्स, डिव्हिजन ऑफ वेक्टर्स. म्हणून आपण ऍडिशन ऑफ वेक्टर बघितलं, सबस्ट्रॅक्शन बघितलं आणि मल्टिप्लिकेशन बघितलं, काय बघितलं नाही, डिव्हिजन पाहिलं नाही. ठीक आहे, आपण काय पाहिलं नाही, डिव्हिजन. नेक्स्ट, चला फास्ट जाऊ आपण. नेक्स्ट काय, हे तुम्हाला बाहेर केलं पाहिजे आता, मिनिमम नंबर ऑफ कोलिनियर वेक्टर्स हुज रिझल्टंट कॅन बी 0 इज 2. ठीक आहे, हे तुम्ही वाचू शकता, मला दाखवायचंय काय बघा, हा हे बघा, युनिट वेक्टर बघा, युनिट वेक्टर इज always gives the direction of given vector. What is the magnitude of unit vector? हा simple question आहे, कोणता आहे रे, 1 आहे. What is the direction of unit vector? The direction of unit vector is along the is काय, is same as that of original vector. Original vector वर काय केलेलं असतंय, सेम डायरेक्शन असते. वेक्टर म्हणजे काय, नेहमी वेक्टर कसा लिहितात, काल सांगितलं होतं बघा, वेक्टर कुठला पण कसा लिहितात, त्याचा काय लिहितात, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इंटू डायरेक्शन ऑफ वेक्टर. डायरेक्शन ऑफ वेक्टर म्हणजे युनिट वेक्टर. ठीक आहे, याचा युनिट वेक्टर. चला नेक्स्ट, यस, हा भाग बघा, प्रोडक्ट ऑफ स्केलर विथ वेक्टर इज ऑलवेज वेक्टर. हे पाहिलं होतं, वेक्टर एबीसी और एबीसी इज इक्वल टू देन एबीसी इन वन प्लेन. बघा, ए प्लस बी, हा हे आलेले क्वेश्चन आहेत. ठीक आहे, ए प्लस बी इज इक्वल टू सी और ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0 असं असेल तर काय, कोप्लेनर म्हणजे काय, एकाच प्लेन मध्ये असलेले. इथं बघा बरं, वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी किंवा काय, डॉट प्रोडक्ट त्यांचं काय येईल मग, सेम येईल. नंतर हे तुम्ही पाहून घ्या, आपण काय हे पाहिलेलंच आहे बघा. ठीक आहे, हे बघा रे, हे चेक करा, मला हे दाखवायचं होतं तुम्हाला. काय लिहिलंय बघा, काय लिहिलंय, आत्ताचा जो प्रॉब्लेम आलता ना नीटचा तो प्रॉब्लेम होता, बरोबर आहे की नाही, तो कुठून इथून आला होता बघा. म्हणून नेहमी माझ्यातर्फे फ्री सजेशन, नेहमी आता तुम्ही बघा, आता तुम्हाला डेरिव्हेशनची गरज नाही, ते कसं आलं काय आलं अजिबात नाही, तसले आता भानगडीतच पडायचं नाही. आता तुम्हाला फक्त समरी वाचायचंय. कुठल्याही पुस्तकात जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा सगळ्यात अगोदर पुस्तक पहिला पान काढून ते शेवटच्या पान काढेपर्यंत असं अजिबात वाचायचं नाही. त्याच्यात काय वाचायचं, फक्त समरी. काय वाचायचं, त्याची समरी. आता याच्यामध्ये काय समरी दिलेली आहे बघा, ए प्लस बी म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ 2 वेक्टर्स, ऍडिशन आणि त्याचं सबस्ट्रॅक्शन जर असं असेल तर द अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. आणि हाच क्वेश्चन कुठं आला होता आपल्याला, नीट मध्ये आला होता. ठीक आहे, इफ द अँगल बिटवीन ए अँड बी, समजा अँगल, हे बघा, हे वाचा, हे बघा बरं, इफ
द अँगल बिटवीन ए अँड बी इज 45, देन त्यांचा डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट सेम येतो. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट कधी सेम येतो? जेव्हा त्यांच्यातला अँगल किती असतो? किती असतो? यस. हा, खालचं बघा बरं रे, खालचं बघा हे, द अँगल बिटवीन आय प्लस जे अँड आय इज 45. टिपिकल आहे, इज 45. नेक्स्ट, द कंपोनंट्स ऑफ वेक्टर हॅव मॅग्निट्यूड ग्रेटर दॅन 1. ओके, इट सेल्फ बरोबर आहे ते. त्याच्यानंतर हे बघा, हे जे आहेत मी का सोडतोय माहितीये का? हे का सोडतोय? आता टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर इफ दे आर डॉट प्रोडक्ट त्यांचं किती असेल? 0. डॉट प्रोडक्ट किती असेल? 0. म्हणजे जर परपेंडिक्युलर, ते आता पाहिलं होतं माझ्या मते, आत्ताच प्रॉब्लेम पण होता त्याचा. त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 कधी येतो? जेव्हा ते कशी असतील? परपेंडिक्युलर. आपण अल्फाची व्हॅल्यू काढली होती बघा त्याच्यात. ठीक आहे. येस, हे बघा, हा फॉर्म्युला होता, त्याच्यावरून आपण इथं जर 90 डिग्री आला असेल तर हे काढलं होतं, आणि 180 डिग्री. हे आठवलं का कुठं पाहिलं होतं? हे आपले की पॉइंट्स आहेत. हे आठवलं का कुठं पाहिलं होतं? तर आपण हे कुठं पाहिलं होतं? पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. हे कुठं पाहिलं होतं? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट मध्ये. ठीक आहे. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला काय केलंय? आपण काय केलंय बघा, मी आपले जे क्लासेस चालू आहेत त्याच्यात युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये मोस्ट टिपिकल आणि स्केलार आणि वेक्टर्स त्याच्यामधून जेवढे मी काय सांगितलंय, जेवढं मी ते नोट्स दिलेले आहेत तेवढंच बघा. जास्त बघायला तुम्हालाही टाइम नाही, बरोबर आहे? तेवढंच बघा. तर नेक्स्ट चॅप्टर आपल्याला कुठला घ्यायचा आहे? कोणाकडून सजेशन असतील तर काय करा, चॅट बॉक्स मध्ये सांगा. नेक्स्ट चॅप्टर आपल्याला कुठला घ्यायचा? आय एम वेटिंग फॉर युअर व्हॅल्युएबल रिप्लाय. सगळ्यांनी सांगा, म्हणजे त्याचा अनालिसिस करून आपण नेक्स्ट चॅप्टर घेऊ. ठीक आहे, यायलेत मला चॅटिंग मध्ये. वेव, बर, अजून तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता, मी आवाज ओपन केला नाही अजून. सेमी कंडक्टर, ओके. ऑसिलेशन, यस यस, SHM ऑसिलेशन. ठीक आहे, ऑसिलेशन सगळ्यांची पसंत दिसेल. तीन तीन मला ऑसिलेशन बद्दल आलेत. SHM, ठीक आहे. अजून फैयाज, ऑसिलेशन. ऑसिलेशन खूप फेवरेट दिसायला आहे. सीईटी मध्ये तर कमीत कमी ऑसिलेशनचे 4 ते 5 क्वेश्चन येतात. ओके, अगोदर वेव्स घेऊ आणि ऑसिलेशन. बरं, तुम्हाला माहिती आहे वेव्हचाच एक प्रकार ऑसिलेटरी मोशन आहे, बरोबर आहे की नाही? वेव्ह म्हणजेच काय? ऑसिलेटरी मोशन आहे. ठीक आहे, सेमी कंडक्टर, ऑसिलेशन, वेव्ह. बाकी काय? मोशन इन 1D 2D, मोशन स्ट्रेट लाईन मोशन, प्रोजेक्टाईल मोशन. ओके, म्हणजे याच्यावरून तुमचं कळायलंय, तुम्ही जे वेटेज वाले चॅप्टर आहेत, जे वेटेज वाले चॅप्टर आहेत त्यांच्याकडे तुमचं काय कॉन्सन्ट्रेशन आहे. ठीक आहे, त्याची त्याची पद्धत. ओके, मी अनम्यूट करतोय बघा. मला तसं पण सांगू शकता तुम्ही, मी अनम्यूट करतोय. ओके, बोला, कोणता चॅप्टर? ऑसिलेशन सर. ऑसिलेशन, कन्फर्म? महेश? कन्फर्म. सेमी कंडक्टर. सेमी, बरं. जावेद? Sir, atomic and nuclear physics. ऍटम, मॉलिक्यूल, न्यूक्लियर. ठीक आहे, ऍटॉमिक अँड न्यूक्लियर फिजिक्स. बरं, हा रोहित? वेव मोशन घ्या सर, वेव मोशन. बरं, वेव्हचं तर आलेलंच आहे. अच्छा, जावेद वेव्ह मोशन.
बरं अगोदर ऑसिलेशन घेऊ नंतर वेव्ह घेऊ. ओके ठीक आहे. Thank you. तुम्हाला Okay, sir. होमवर्क पाहिजे असेल तर मी होमवर्क पाठवून देतो. हा ओके सर. हो सर. ओके ओके चलो. लेक्चरचा टाइम हाच ठेवायचा. हो सर. ओके